लोटे एमआयडीसी मध्ये स्थानिक मालवाहतूक संघटना आक्रमक, चर्चेनंतर निघाला तोडगा। कौस्तुभ बुटाला यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार अजय माने यांचं वक्तव्य। महाड शहर पोलीस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल। महाड शहरामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय। समाजोपयोगी कार्यक्रमांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 56वा वाढदिवस साजरा। तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद। सविस्तर वृत्त। खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या विरोधात स्थानिक मालवाहतूक संघटना आक्रमक झाल्याने काही वेळ गदारोळ निर्माण झाला होता। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत वाहतूक संघटना आणि कंपनी प्रशासन यांच्यात समन्वय घडवून बैठक आयोजित करून अखेर या बैठकीत तोडगा निघाल्यानंतर वाहतूक संघटनांनी आपलं आंदोलन थांबवलं। लोटे एमआयडीसी परिसरात असणाऱ्या हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीमध्ये स्थानिक मालवाहतूकदारांना प्राधान्य न देता परप्रांतीयांना कंपनीत प्राधान्य दिलं जातं म्हणून चिपळूण खेड येथील मालवाहतूक संघटना आक्रमक झाल्याचं चित्र आज शुक्रवारी पाहायला मिळालं। यावेळी स्थानिक वाहतूकदारांनी कंपनीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत आपल्या गाड्या थांबवून आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला। यावेळी संघटनेच्या सभासद असलेल्या 100हून अधिक गाड्या संघटनेने थांबवून कंपनी विरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता। या वाहतूकदारांनी जोपर्यंत अधिकारी बाहेर येऊन चर्चा करत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता। यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कंपनीने पोलीस प्रशासनाला याची कल्पना दिली। पोलीस प्रशासनाने धाव घेऊन वाहतूक संघटना आणि कंपनी प्रशासनामध्ये बैठक घडवून आणली। यावेळी झालेल्या चर्चेमध्ये कंपनी प्रशासनाने अखेर वाहतूकदारांच्या मागण्या ऐकून त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश जाधव, गणेश ओतरी, निलेश बामणे, निलेश ओतारी, निलेश दरेकर, कमलेश शेठ तसेच संदेश कदम यांच्यासह चालक मालक संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होती। आज चिपळूण खेड वाहतूक संघटनेच्या वतीने वासिष्ठी डिटर्जंट कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून सगळ्या चालक मालक एकत्र येऊन जो काय आंदोलनाचा इशारा उभारला होता त्यामध्ये आज कंपनीतील काही स्थानिक कर्मचारी असतील जे युनियनवरती लीडर म्हणून काम करतात त्यांच्या माध्यमातून कंपनीतील अधिकारी वर्ग असेल, जॉन साहेब सारखा एखादा अधिकारी वर्ग असेल यांच्याजवळ चर्चा होऊन आज आमच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा आमच्या काही ज्या समस्या होत्या या समस्यांमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 4 दिवसामध्ये या सगळ्या समस्या आहेत त्या समस्यांवरती आम्ही उपाय करू आणि निश्चितपणे त्याच्यात आम्ही तुम्हाला समाधानकारक असं उपाययोजना करून तुम्हाला समाधान प्राप्त होईल। यामध्ये त्याच युनियनचे काम करणारे कर्मचारी असतील किंवा युनियनचे लीडर शिंदे असतील, दिवळेकर असतील यांचं देखील आम्हाला त्या मीटिंगमध्ये मोलाचं सहकार्य लाभलं। त्याबद्दल खेड चिपळूण तालुका संघटनेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि असंच स्थानिकांवर त्यांचं प्रेम राहावं अशी मी त्यांना विनंती करतो। आणि आजचा मुद्दा किंवा आजचं आंदोलन तुर्तास्तरी स्थगित करतो आणि या ठिकाणी आपण जे काही सहकार्य केलं त्याबद्दल आपले देखील आभार व्यक्त करतो। जय हिंद। युनिलिव्हर कंपनी या कंपनीच्या कॅन्टीनमध्ये ड्रायव्हरला जेवायला हातात दिलं जातं, बसायची व्यवस्था बिलकुल नाही आणि ते जेवण घेऊन त्यांनी कंपनीत बसून फिरून कुठंतरी बसून किंवा काय उभं राहून असं काहीतरी जेवायचं आणि त्यांचे पैसे पुरेपूर ते घेऊन ती अशी व्यवस्था कंपनीची असल्यामुळं ड्रायव्हरला त्याचा त्रास होतो आणि हा त्रास गेली 1 वर्ष होतो। या 1 वर्षात आम्ही त्यांना 6 वेळा त्याची पूर्तता करण्यासाठी लेखी व्यवहार केला, त्याच्या पोच पावत्या आमच्याकडे आहेत। हे सर्व काही करताना ह्यांना आम्हाला नाहक त्रास द्यायचा आहे गाडीवाल्यांना आणि ह्यांना आम्हाला पाऊल लावायची अशी भूमिकेत आहे ही कंपनीची सगळी मॅनेजमेंट आहे। तर खेड शहरातील प्रतिष्ठित असे कौस्तुभ बुटाला यांनी माजी नगरसेवक अजय माने यांच्यावरती चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर खेड शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि खेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक अजय माने यांनी कौस्तुभ बुटाला यांनी केलेले आरोप हे खोटे असून ते जाणीवपूर्वक केलेले आहेत असं म्हटलंय।
या सर्व आरोपांना मी सामोरे जाणार असून यातून काही निष्पन्न न झाल्यास मी कौस्तुभ बुटाला यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा टाकणार असल्याचं मत अजय श्रीरंग माने यांनी व्यक्त केलंय। 2 वर्षापूर्वी मी काम सोडले असून काम सोडताना रूमच्या चाव्या शेजारील शिंदे यांच्याकडे दिल्या होत्या असं त्यांनी म्हटलंय। काल जे माझ्यावर गुन्हा कौस्तुभ बुटालेंनी गुन्हा दाखल केला आहे त्याच्याबद्दल मला स्पष्टीकरण द्यायचं आहे। मुळात ही गोष्ट आहे जून 2022 याला झाले 2 वर्ष। 2 वर्षापूर्वी मी काम त्यांनी घेतलेलं मी दिलेलं रिटनिंग वॉल होतं, एक सुरक्षा भिंत होतं। तर मी एक बबलू मेहता म्हणून आहे कॉन्ट्रॅक्टर मिस्त्री सेंटरिंगवाला, त्याला ते काम दिलेलं आणि त्याचं सर्व काम परिपूर्ण त्यांचं केलं। त्यांचं म्हणणं आहे की तुझं माझं काम अर्धवट काहीतरी थोडं राहिलेलं ते पूर्ण कर, त्यामुळे ते माझे पैसे थोडे देत नव्हते। तेव्हा त्यांनी नंतर सर्व झालं, हिशोब झाला आमचा, त्यांनी माझे पैसे पण दिले। तेव्हा मला व्हॉट्सअपवर 2 वर्षापूर्वीचा मेसेज माझ्याकडे अजून आहे की तुला पैसे पुढे बघून घे। नंतर ते सर्व काम परिपूर्ण केलं, सेंटरिंगचं मटेरियल माझे त्या कामगारांनी सर्व घेऊन गेले। मुळात रूममधले ते वस्तू गेलेले म्हणतात। रूममध्ये वस्तू ठेवलेली चावी शेजारी शिंदे म्हणून आहे, त्यांच्याकडे त्यांची चावी असते। आणि त्याच्यानंतर 2 वर्षात 2 कॉन्ट्रॅक्टर तिथं झालेले आहेत। एक रस्त्याचा भराव झाला त्यांचा, त्यांनी दुसऱ्याला काम दिलेलं आहे। माझ्यानंतर पण 2 कामगार झालेले आहेत आणि 2 वर्षानंतर त्यांना आत्ता जाग आले कौस्तुभजींना की 2 वर्ष जसं काही बाहेरगावी होते, खेडला 10 वेळा येऊन गेले ते आणि त्यांना आत्ता जाग आले, म्हणजे जाणून बुणून माझ्यावर आरोप केलेले आहेत। मुळात बघितलं गेलं तर तिथं लोखंड जागेवर अजिबात नव्हतं। माझं काम झालं तेव्हा लोखंड अजिबात नव्हतं, ना सिमेंटची बॅग नव्हती ना काय नव्हतं। आणि मशिनरी सर्व त्यांच्या रूममध्ये त्यांची चावी त्यांच्या हँडवर करून मी दिले सर्व। मुळात परत त्यांनी माझ्यावर आरोप केलेत की हे सर्व वस्तू तू ट्रॅक्टरमध्ये घेऊन गेले। ट्रॅक्टर मुळात मी तिथं कुठं नेऊ आणि फुले आम्ही कशाला चोऱ्या करू, मला काही कमी नाही काय नाही। आणि हे आरोप सर्व खोटे आहेत, खोडसाळ आहे। जर ह्याच्यातनं काय मी सर्व सामोरं जायला तयार आहे। जर ह्याच्यात काही निष्पन्न नाही निघालं तर मी कौस्तुभजींवर अब्रू नुकसान दावा टाकेन। गुरुवारी 13 जून रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास महाड नातेखिंडीमध्ये एका व्यक्तीने दारूच्या नशेत एकावरती प्राणघातक हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे। देवा शंकर राठोड, वय वर्ष 42, राहणार नातेखिंड, तालुका महाड, हे महाड नातेखिंड येथे असताना रात्रीच्या वेळेस 11:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रमोद गोपीनाथ पार्टे, वय वर्ष 52, राहणार तळोशी, तालुका महाड, हा इसम दारू पिऊन शिवीगाळ करू लागल्याने देवा शंकर राठोड यांनी याचा जाब विचारला असता आरोपी याने देवा राठोड याच्या डोक्यात बांबूने फटके मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेची माहिती महाड शहर पोलिसांना मिळताच महाड शहर पोलीस घटनास्थळी पोहोचून जखमी व्यक्तीला महाशक्ती असोसिएशन ॲम्ब्युलन्स चालक अनिल चव्हाण यांनी संबंधित जखमी व्यक्तीला महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। महाड शहर पोलीस ठाण्यात जखमी व्यक्ती देवा शंकर राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रमोद गोपीनाथ पार्टे यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम 304, 504, भारतीय दंड विधान संहिता कलम 307 आणि 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वालकोळी हे करतात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 56व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या। याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील राज ठाकरेंवरती शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थावरती हजेरी लावली। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। हिंदू जननायक राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जून रोजी धूमधडाक्यात साजरा करण्याचा मानस खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीमध्ये ठरला। आज 14 जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। आज सकाळी स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड खेड येथे अभिषेक आणि दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं।
त्यानंतर खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, तीनबत्ती नाका, खेड येथे नागरिकांना 5000 फळझाडांचे आणि डेरेदार वृक्षांचे वाटप करण्यात आले। तर मराठी शाळेमध्ये लहान मुलांना ड्रेस वाटप, वह्या वाटप करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे खेड शहरामध्ये कानडे बाजार निवासा चौक येथे पिवळ्या रेशन कार्ड धारक महिलांना 1 किलो मोफत साखर देखील वाटप करण्यात आली। यावेळी शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष पुष्पेंद्र दिवटे, तालुका अध्यक्ष प्रसाद शेट्टे, विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, बाबू पाटणे, अतुल शिंदे, मनोज पवार, अंकुश भडवळकर, विभाग अध्यक्ष जयेश गुहागरकर, मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष संजय आखाडे, तालुका सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आप्पा बामणे, शलाका पाटणे, राजेश शिंदे यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। सन्माननीय राजसाहेबांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त आज खेडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यामार्फत तालुक्यामध्ये भरघोस अशा कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणाला जी हानी पोचलेली आहे, जी उष्णतेचं प्रमाण आपल्या राज्यामध्ये वाढलेलं आहे, त्याच्या एक संकल्पना घेऊन मान्य वैभवजींच्या मार्फत, वैभवजींच्या नेतृत्वाखाली सन्मान्य राजसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यामध्ये 5000 फळ झाडांचं व मोठ्या वृक्षांचं असं वाटप खेड तालुक्यामध्ये आज घेण्यात आलेलं आहे। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणाचं वाटप, गणवेश वाटप असे विविध कार्यक्रम आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणि विद्यार्थी सेनेतर्फे खेड तालुक्यात आणि शहरात घेण्यात आलेले आहेत। एवढंच मी सांगतो। धन्यवाद। जय महाराज। सन्माननीय हिंदू जननायक या महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस। या जन्मदिवसाचे औचित्य साधून सन्माननीय नेते वैभवजी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खेडमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यातलाच एक पार्ट आज सकाळी स्वामी समर्थ मंदिरामध्ये अभिषेक झाला, दुपारी अन्नप्रसाद आहे। त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम राबवत असताना वृक्ष वाटप हा एक देखील कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या वतीने घेण्यात आला आहे। आणि हा कार्यक्रम घेण्यापाठीमागे उद्देश एवढाच आहे की राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की कुठलीही बॅनरबाजी, कुठलेही पोस्टर न लावता निसर्गाला आणि ह्या समाजाला पूरक असे उपक्रम घ्या। त्याचाच हा उपक्रम आपण एक घेतोय। सन्माननीय वैभवजी खेडेकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम घेतला जातोय आणि हा उपक्रम घेण्याचा सगळ्यात आनंद आपल्याला आत्ता मिळतोय की वृक्ष लोकांना मोफत मिळत आहेत। त्यामुळे आज तुम्ही बघू शकताय की इथे कित्येक लोकांची झुंबड हे वृक्ष घेण्यासाठी आलेली आहे। खरोखर तर या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की समाज उपक्रम घेऊन आमच्या राजसाहेबांचा आजचा वाढदिवस साजरा होतोय आणि इथून पुढे आमच्या या साहेबांना निरोगी दीर्घायुष्य मिळो अशी मी काळकाईचरणी प्रार्थना करतो आणि उत्तरोत्तर आमच्या पक्षामध्ये या राजसाहेबांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जावोत अशी मी सर्वांना एक कळकळीची विनंती करतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघनिहाय मतदारांची आतापर्यंतची एकूण 3,59,737 मतदारांची नोंदणी झाली आहे अशी माहिती उपआयुक्त कोकण विभाग तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली। मुंबई पदवीधर मतदारसंघात मुंबई शहर स्त्री 12,873 तर पुरुष 17,969 आणि तृतीयपंथी 1, मुंबई उपनगर स्त्री 36,838, पुरुष 52,987 तर तृतीयपंथी 5 असे एकूण 1,20,673 मतदार आहेत। मुंबई शिक्षक मतदारसंघात मुंबई शहर स्त्री 2,014 आणि पुरुष 511 तर तृतीयपंथी 0, मुंबई उपनगर स्त्री 9,872, पुरुष 3,442 तर तृतीयपंथी 0 असे एकूण 15,839 मतदार आहेत। तर कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात पालघर जिल्ह्यामध्ये 12,987 स्त्रिया, 15,930 पुरुष आणि 8 तृतीयपंथी तसेच
ठाणे जिल्ह्यात 42,478 स्त्रिया, 56,371 पुरुष आणि 11 तृतीयपंथी मतदार असून रायगड जिल्ह्यात 23,356 स्त्रिया, 30,843 पुरुष आणि 9 तृतीयपंथी, तर रत्नागिरी जिल्ह्यात 9,228 स्त्रिया, 13,453 पुरुष आणि तृतीयपंथ्यांची संख्या 0, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7,498 स्त्रिया, 11,053 पुरुष आणि तृतीयपंथी 0 असे एकूण 2,23,225 नोंदणी होणाऱ्या पदवीधर मतदारसंघांची संख्या आहे. कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक नद्यांना पूर आलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आता दरड कोसळण्याची घटना घडली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद करण्यात आलाय. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून अणुस्कुरा घाटामार्गे कोल्हापूरकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि याचा फटका वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात बसतोय. कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा सर्वात जवळचा घाट म्हणून अणुस्कुरा घाटाची ओळख आहे. शिवाय खोल दर्या आणि उंच सह्याद्रीच्या कडांनी या घाटातील वाहतूक कायमच जिकिरीची असते. या दमदार पावसात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दरड कोसळली. यामध्ये मोठे मोठे दगड आणि माती असून यामुळे घाटावरील वाहतूक बंद झाली आहे. रात्रीच्या सुमारास पाऊस सुरू असताना कोसळलेल्या या दरडीमुळे जीवितहानी झाली नसून वाहतूक मात्र खोळंबली आहे. मान्सूनची निश्चिती झाल्याने खेड तालुक्यात पेरणीला सुरुवात झाली आहे. कुंभार गावचे प्रगतशील शेतकरी कॅप्टन प्रताप श्रीपतराव भोसले यांनी सुद्धा किसान निधी हे बियाणे SRT पद्धतीने टाकत पेरणी केली आहे. कॅप्टन प्रताप हे कुंभारचे असले तरी त्यांची शेती वेरळ गौळवाडी खेड येथे आहे. 1 एकर क्षेत्रात त्यांनी किसान निधी या बियाण्यांची SRT पद्धतीने पेरणी केली आहे. यावेळी त्यांना मार्गदर्शन प्रियंका कदम कृषी अधिकारी वेरळ तसेच स्नेहा दिवाळे कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. प्रताप भोसले यांचे अनुकरण करत कुंभारचे माजी सैनिक मोहन सखाराम भोसले, सुहास बाजीराव भोसले यांनी सुद्धा आपल्या 1 एकर क्षेत्रात SRT पद्धतीने पेरणी केली आहे. यावेळी कॅप्टन प्रताप भोसले यांना शेतात पेरणी करताना काशीराम निकम आणि परिवार तसेच रुपाली रमेश भेकर, अर्चना हरिश्चंद्र सनगरे या कामगारांनी मदत केली असल्याचं दिसून आलंय.